वाशिम बायपास चौकात मंगळवारी दुपारी भरधाव कारनं प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अपघातात ऑटो उलटल्यानं चालक गंभीर जखमी झाला असून ऑटोतील विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे। एकूण 5 जण या अपघातात जखमी झाले असून घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले। पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास चौकातून पातूरकडे शहराकडे येणारी MH30 BW 2925 क्रमांकाची सुझुकी फ्रॉन्क्स कार भरधाव वेगात होती। वेगावर नियंत्रण सुटल्यानं कार चालकानं आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना व प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या MH30 BC 3338 क्रमांकाच्या ऑटोला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रस्त्यावर पलटी झाला। अपघात इतका भीषण होता की कारचं समोरील दोन्हीही एअर बॅग्स उघडले गेले, त्यामुळे कार चालक व शेजारी बसलेली महिला थोडक्यात बचावले। मात्र ऑटो चालकाला गंभीर दुखापत झाली असून ऑटोतील विद्यार्थ्यांना तसेच दुचाकीस्वाराला किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत। रात्री दुपारी सुमारे 12:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वाशिम बायपास चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही काळ रास्ता रोको केला, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लिवरकर यांच्यासह पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। RCCचे पथकही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।